तर आपण हे फंक्शन बघू की पोर्ट 3 पिन का असते. तर पोर्ट 3 पिनमध्ये जे प्रत्येक आपल्याला लक्षात ठेवायचं की पोर्ट 1 असो, पोर्ट 0 असो, पोर्ट 3 असो, पोर्ट 1 असो, हे पोर्ट 2 असो, हे सगळे चारही पोर्टमध्ये जे 8 बिट असतात ती इनपुट आउटपुटसाठी काम येतात. तर याचे पोर्ट 3 मध्ये P30चं फंक्शन काय की RxD आहे सिरियल इनपुट पोर्ट. त्यानंतर P31 काय TSD सिरियल आउटपुट पोर्ट. आणि P32 काय की INT0 एक्सटर्नल इंटरप्ट म्हणजे की इंटरप्टसारखं काम करतं की काहीतरी फ्लॅग आला तर या इंटरप्ट करण्यासाठी. त्यानंतर P3.3 आहे की 4 नंबरची जी आहे की INT1 एक्सटर्नल इंटरप्ट आहे. त्यानंतर टायमर आहे T0 टायमर काउंटर एक्सटर्नल इनपुट आहे. T1 काय की टायमर काउंटरच आहे टायमरसाठी यूज होतं. आणि WR काय की आपल्याला राईट करायचं असले तर त्यासाठी एक फंक्शन दिले की एक्सटर्नल डाटा मेमरी राईट स्टॉप. त्यानंतर एक RD बार काय की एक्सटर्नल डाटा मेमरी रीड स्टॉप आहे. अशा प्रकारे आहे की पोर्ट 3चं फंक्शन आहे. त्याच्या पोर्ट 3 फंक्शनमध्ये जी रिसेट असते रिसेट काय की जी पोर्ट 1 मध्ये असते ती काय की रिसेट करते डाटाला. अशा प्रकारे पोर्ट 3 पण